अनुसूचित जातीचं आरक्षण आले धोक्यात. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर. तर या अहवालावर 15 एप्रिलपर्यंत मागवल्या हरकती. राज्य सरकारचा बौद्ध समाजाच्या बाबतीत कुटील डाव. दैनिक माझा मराठवाड्याचा मुख्य संपादक दशरथ एन सुरडकर यांचे उपवर्गीकरणाबाबत आंबेडकरी अनुयायांना आवाहन. ज्ञानपंख 24 न्यूजला दिली मुलाखत. सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय. उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करणार आहोत. या जयंती सोहळ्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची तमाम भीम सैनिकांनी दक्षता बाळगायची आहे. माझ्या बांधवांनो, या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला एक सावधतेचा आणि निर्वाणीचा एक इशारा देतोय, एक आवाहन करतोय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती या प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक असं म्हणायला काही हरकत नाही. न्यायमूर्ती बदर समिती या उपवर्गीकरणाच्या संदर्भात गठीत केली आणि या समितीच्या माध्यमामधून राज्यामध्ये किती जिल्ह्यात या समितीने सर्वे केला. अनुसूचित जातीच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, वाड्या वस्तीवर लोकसंख्या तपासली का? कोणत्या समूहाचा गट कोणत्या गावामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये किती प्रमाणामध्ये आहे याच्या संख्येची नोंद केली का? याचं उत्तर मला तरी असं वाटतं सरकार देतं की नाही ही शंका या ठिकाणी उपस्थित होते. न्यायमूर्ती बदर समितीने अहवाल सादर केला की अनुसूचित जातीचं अबकडे हे उपवर्गीकरण लवकरच लागू करावे. मला सरकारला विचारायचं आहे की 14 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तमाम आंबेडकरी अनुयायी या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि याच कालखंडामध्ये तुम्ही या उपवर्गीकरणाच्या संदर्भात 15 तारखेपर्यंत हरकती मागवल्या. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला माहित आहे की आंबेडकरी समाज हा भावनिक आहे. बाबासाहेबांची जयंती म्हटल्यानंतर तो पूर्ण त्याच्यामध्ये न्हावून निघतोय आणि याच कालखंडामध्ये म्हणजे 15 तारखेपर्यंत तो हरकती देऊ शकत नाही आणि त्यामुळं हरकती आल्या नाही म्हणून तुम्ही तो अहवाल जसाचा तसा लागू करणार. तुम्ही या समाजाच्या, या समूहाच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं अंजन घालून, समाजाची दिशाभूल करून, समाजामध्ये तेढ निर्माण करून अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचा पूर्णपणे घाट घातलेला हा दिसून येतोय. माझं तमाम आंबेडकरी अनुयायांना नम्र आव्हान आहे, नम्र निवेदन आहे की जे काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर आपण जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने यावर हरकती नोंदवल्या गेल्या पाहिजेत. मला विरोध करायचा नाही, विरोध करणार नाही. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा जो काही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राज्य सरकारने निर्णय घेतला, मग या अनुसूचित जातीमध्ये किती जाती आहेत, प्रत्येक जातीचा तुम्ही सर्वे केला का? जर केला असेल तर तो ओपन का करत नाही, तो सार्वजनिक का करत नाही, याचे कारण काय? आणि जयंती सोहळ्याच्याच या
कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही 15 तारीख हरकती मागवण्यास दिली, हे कितपत योग्य आहे? परंतु तमाम आंबेडकरी समाज हा तुमचा मनसुबा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या अनुसूचित जातीमध्ये प्रामुख्याने उपवर्गीकरण करत असताना किती समाजाने, या अनुसूचित जातीच्या किती प्रवर्गातल्या लोकांनी आम्हाला उपवर्गीकरण हवं आहे अशा तक्रारी नोंदवल्या. यामध्ये फक्त प्रकर्षाने मातंग समाजाचाच यामध्ये पुढाकार दिसून येतो. मी मातंग समाजाला विरोध करणार नाही, लोकशाहीमध्ये त्यांना तो करण्याचा अधिकार आहे. परंतु आपण शिकत नाही आणि आपण जर म्हणत असेल की या पूर्ण सवलती आमच्या बौद्धांनी लाटल्या, हे म्हणणं फार चुकीचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या माध्यमातून अनुसूचित जातीचं घर फोडण्याचं काम या देशामध्ये, या राज्यामध्ये सुरू आहे. परंतु आंबेडकरी समाज या आरएसएसच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्याला कदापि बळी पडणार नाही. आणि 15 तारखेपर्यंत मी विनंती करेल, एक आव्हान करेल समाजाला की आपण जास्तीत जास्त हरकती या दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला नोंदवायचा आहे. आणि या राज्य सरकारचा हा कपटीपणा, जो अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करून देण्याचा जो त्यांनी डाव मांडलेला आहे, तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. आणि उद्याची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात, कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता आपल्याला साजरी करायची आहे. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि उद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.